नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा, मी इकडे मीटरचं अस्तर घेतलेलं आहे. योगपट्टी ब्लाऊज कटिंग करायचं आहे आपल्याला. तर बघा, मी इकडे ना 9.5ची घडी घेते, म्हणजे 38 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे आणि 2 इंच जास्तीचा कपडा इथं सोडते. तर 4 फोल्ड करायचं आहे बरं का. बघा, थोडी पद्धत वेगळी आहे. तर म्हणजे पूर्ण मीटरचं अस्तर घेतलं आहे आणि डायरेक्ट मी याच्यावरती अस्तरवरतीच कटिंग करते बरं का. इथं कुठे पण पेपर पॅटर्न वापरलेलं नाही, की फार्मा वगैरे पण नाही वापरलेला आहे. आणि 38 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे. तर 4 घड्या करायच्या आहे, त्याच्यातून एक घडी येते 9.5ची. तर बघा, इकडे 9.5 2 इंच जास्तीचा कपडा असं काही मी कट करून घेते. बघू शकता तुम्ही पहिल्यापासून तर लास्टपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित बघा, तुम्हाला नक्की ब्लाऊज कटिंग समजमध्ये येईल. सिंपल आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. आणि बघा, इकडे ओपन करून 2 फोल्ड केला आणि हे 4 फोल्ड, म्हणजे योगपट्टी ब्लाऊज आहे ना, एकदम छान आणि मस्त निघीन. तर बघा, इकडे मी 4 फोल्ड करून घेतलं आहे. आणि आता वरून आहे ना, बघा 4 घड्या आहे बरं का, बघू शकता. आणि इकडे शोल्डर वरून घेते, 6 घेते शोल्डर. हे बघा, हे 6 घेतलं आहे बरं का. इथून तर इथून हे अंतर आहे ना 6 आहे. आणि परत हे मुंडा आहे ना आपला 6.5 घ्यायचा आहे मुंडा. हवा खूप आहे. तर बघा, मी इकडे 6.5 घेतला मुंडा आणि इकडे छान असा राऊंड द्यायचा आहे. आणि आता पुढचा गडा घेते मी, 6.5 घेते पुढचा गडा. आणि रुंदीला आहे ना 2.5 घेते. हे बघा, वरून पण 2.5 घेतला आहे रुंदीला, लांबीला 6.5 घेतला आणि खालून पण रुंदीला आहे ना 2.5 घेतला आहे हा गडा इथून तर इथून. आणि बघा, 9.5ची एक घडी आली इथं, बघू शकता तुम्ही. 38 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे आणि 2 इंच जास्तीचा कपडा, जे आपण जास्तीची शिलाई घेतो ना, तर त्याच्यासाठी. आणि इकडे कमरेची फिटिंग एक घडी 9ची आलेली. बघा, 1.5 इंच इथं थोडं जास्त घेतलेलं आहे फिटिंगसाठी. बघा, खूप छान आणि सुंदर रीतीने मी तुम्हाला पूर्ण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट छान असं मस्त ड्रॉ करून दाखवलेला आहे. आणि आता कट करून घेऊ. हे ना फ्रंट पार्टला काटायचं आहे बरं का, पुढच्या साईडला. आणि बघा, इकडे हे शोल्डर आहे ना वेगळं करून घ्यायचं. इथून बॅक पार्टने फ्रंट पार्ट्स वेगळे होतील. आपण मागचा पण पुढचा बी भाग आहे ना एकाच साथमध्ये कटिंग करतोय ना, त्याच्यामुळे. हा बघा, बॅक पार्ट निघाला ना. आता हा इथून कट करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, आणि मधोमध पण इथून कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आहे ना 2 पार्टमध्ये होऊन जाते. हे इकडे हुक पट्टी नाही पट्टी येईल. हा गडा आहे ना या साईडला, बघू शकता. आणि इकडे योगपट्टी काढायची ना, तर मी इथून 3.5 घेते आणि इकडनं 2.5 घेते. हे बघा, 2.5 आणि 3.5 अशी योगपट्टी आपल्याला काढायची. आणि इथून आहे ना थोडंसं असं राऊंड घ्यायचं आहे बरं का. हा राऊंड आहे ना, हा पहिला टक्स येतो ना तिथपर्यंत घ्यायचा आहे आपला. हा पहिला टक्स येतो 3.5 वरती इथून. तर आणि हा पहिला टक्सची लांबी 2.5 इंच घेतलेली मी. हा बघा, ही लांबी आहे ना, ही 2.5 इंच. आणि याचं जे अंतर आहे ना 3.5 घेतलेलं आहे. हा राऊंड आहे ना 3.5 पर्यंत येऊ द्यायचा आहे आपल्याला. आणि हा दुसरा टक्स, हा याचं अंतर आहे ना 2 घेतलं आहे. आणि हा तिसरा टक्स, याचं बी अंतर 2 घेतलं आहे. आणि हा चौथा टक्स, याचं अंतर 2.5 घेतलं आहे इथून, बघू शकता तुम्ही. 2 पण घेता बरं का, असं काही नाही. हा टक्स थोडा खाली येईल. बघा, खूप छान. आणि बघा, योगपट्टी काढून घेते मी आता, बघू शकता तुम्ही. इथून थोडंसं राऊंड घ्यायचं आहे, बघू शकता. हा शेप छान आला ना एवढा, हे बघायचं आहे आपल्याला, म्हणजे जेणेकरून आपण ब्लाऊज वेअर करतो ना तेव्हा खूप छान हा व्यवस्थित हा फिटिंगमध्ये येतं. आणि बघा, फ्रंट पार्ट खूप छान रीतीने मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेला आहे, कटिंग पण करून दाखवली. आता बॅक पार्ट घेतला, इथून 4 घेतली याची पार्ट. आणि यांना मस्त मटका गळा घ्यायचा आहे. इथून रुंदीला 3 घेतला आहे
आणि वरून आहे ना 2.5 घेते मी. छान असा मस्त मटका गळा डायरेक्ट ड्रॉ करून दाखवते तुम्हाला. खूप छान येतं बरं का. आणि बघा खूप मस्त झालेला आहे. आणि हा मागचा टक्स, याची लांबी ना 4 घेतली आणि रुंदी इथून 5 घेतली. याची रुंदी 5 आणि लांबी टक्सची 4 घेतलेली. आणि बघा हा गळा आहे ना 2.5 घेतला आहे वरून. आणि हा राऊंड जो आहे ना आपल्याला 4 वरती येऊ द्यायचा आहे बरं का. आणि हा 1.5 इंचाचा इथून येऊ द्यायचा आहे छान असा मस्त. डीप नेक खूप छान होतो बरं का वेअर करून हा मटका गळा बघू शकता. आणि हा डीप आहे ना मध्ये आपल्यावरती अवलंबून आहे. कस्टमरला जेवढा पाहिजे ना तेवढा तुम्ही करू शकता, कमी जास्त. बघा ओपन करून दाखवते मी तुम्हाला. खूप छान आणि सुंदर मस्त मटका गळा झालेला आहे बघू शकता. योगपट्टी ब्लाऊज आहे. तर बघा बॅक पार्ट फ्रंट पार्ट खूप छान रीतीने मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेलं आहे. आणि आता स्लीव घेऊ आपण. स्लीव आहे ना लॉंग आहे. तर बघा स्लीव इकडे मी आहे ना 10ची 11 घेते. 1 इंच वाढवते. 11 घेतली इथं आणि इकडे बी 11 घेतली. आणि इकडे 3.5 वरती हे टिक केलेलं आहे हे बघा. आणि हा मच्छी कट द्यायचा खूप छान असा. आणि दंड घेर ना 5.5 आहे आणि 1.5 इंच जास्तीचा. आणि ही जी खाकीची फिटिंग आहे ना ती बघू शकता तुम्ही. मी तुम्हाला मोजून दाखवते. तर इकडे 8 आली आहे. तर बघा इकडे 8 घेतली मी आणि 1.5 इंच ही फिटिंगसाठी जास्तीचा कपडा. आणि हे 5.5 दंड घेर. बघा खूप छान आणि सुंदर रीतीने मी तुम्हाला स्लीव कट करून दाखवलेली बघू शकता तुम्ही. तुम्हाला जर माझे आणि बघा कुठे पण तुमच्या समोर कटिंग केलेली आहे. कुठे पण पेपर पॅटर्न नाही आहे का फार्मा वगैरे वापरलेला. आणि डायरेक्ट माप घेऊन मी ब्लाऊज कटिंग करते. आणि योगपट्टी ब्लाऊज आहे बरं का. डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करते. आणि त्याचं आहे ना हे ब्लाऊज पीस आहे बघू शकता. याच्यात आहे ना खूप सारे असे स्टॉन आहे. तर बघा आता स्टिचिंग करताना मला खूप अवघड होणार आहे. बघा हातावरती आहे ना हे बाईवरती स्टॉन येणार आहे पूर्ण. तर असे काही माझे ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते नक्की सांगा. त्याच्या मध्ये हे पण कटिंग केलं आहे, हे पण कटिंग केलं आहे बघू शकता. आणि अजून हे एक ब्लाऊज कटिंग करायचंच आहे. आणि हे पण आहे इतक्यात. असे मला अजून 2-3 ब्लाऊज कटिंग करायचे. तर बघू शकता आजचा त्याच्यामधून तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केला आहे बरं का. तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.